बळीभावडी पूजा झाली त्या भगवंताची आणि आता पूजा झाली आपल्या हिताची पोटाची दादा। ज्याची बायको बरी त्याची जिंदगानी खरी म्हणतात, जिच्या नवरा बरा तिचा संसार खरा। काय करावं दादा, मलाही असं वाटलं की मलाही बायको खरी भेटली आणि बरी भेटली, पण माहित नाही दादा, लग्न करून आलो त्या 8-4 दिवस 15 दिवस पत्नी माझी चांगल्या विचाराने वागली राहिली। पण म्हणतात ना कधी कधी जशी हवा येते तसं झाडाचं पान हलते नाही का, कधी कधी खालचं पान वरच्या पानाला हसते तर वरचं पान कधी कधी खालच्या पानाला हसते। तशीच परिस्थिती झाली दादा, तशीच परिस्थिती झाली की मी पत्नीला चांगला समजत होतो, पण दादा काय झालं, आता मी कोणते चांगले विचार जर सांगायला गेलो तर पत्नी माझ्या शब्दावर माझ्या विचारावर थांब राहत नाही। असंच काही काम सांगायला गेलो दादा, धंद्याविषयी सांगितलं पत्नीला, माहित नाहीच्या डोक्यात कोणतं भूत भरलं, त्या कामाकडे कानडोळा केला दादा आणि मुजोरी करते। म्हणून संतांच्या विचाराने मी वागायला गेलो, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा। म्हणलं बायको आज गरम आहे, हिच्याशी काही बोलायचं नाही। म्हणलं हे शांत होईल तर सांगणं, म्हणलं हिच्या मनात कोणती समस्या आहे ते। पण दादा 8 दिवसाचा जमाना लोटून गेला, पत्नी माझ्याशी बोलायला तयार नाही। पण पती माझ्याशी बोलणार नाही, मी पतीशी बोलणार नाही, अशाने माझा हा संसार कधीच चांगल्या ठिकाणी जाणार नाही। काय हरकत नाही, शेवटी पत्नी आहे माझी। पत्नी जरी मला समजून घेतलं नाही ना, मी जर पतीला समजून घेतलं नाही तर कसं होईल। शायना माणसाचं म्हणणार दादा, नवऱ्याचं पीठ बायकोचं मीठ, तेव्हा जिंदगी होईल नीट, नाही तर जिंदगी राहील किटकिट। म्हणून आपल्याला किटकिट वाचवायची आहे, जिंदगी नीट करायची आहे तर काहीतरी सन्मार्गाची प्राप्ती करावंच लागेल। चला शेतीच्या कामामध्ये म्हणजे व्यस्त होतो, आणि व्यस्त असल्या कारणामुळे मी सुद्धा स्वतःहून पत्नीकडे दुर्लक्ष केली होती, पण दुर्लक्ष करून चालणार नाही, जातो घराकडे बोलत चालत, आणि पत्नीच्या मनात कोणते विचार आहे तिचे विचार ऐकतो आणि माझ्या अविचार तिला पटवून सांगतो। अरे हे दुख भंजने, अरे हे दुख भंजने, अरे मारुती नंदन, अरे हे दुख भंजने, अरे मारुती नंदन, सुन ले पवन सुत, अरे बिनती पालन, पवन सुत, अरे बिनती पालन, पवन सुत, बिनती पालन, पवन सुत, बिनती पालन। गाव साहेबांनी आपापल्या कामाला लागून गेल्या बरं,
पण माझ्या पत्नीला त्याची काही चिंता नाही. कशी चिंता राहील? आजपर्यंत कोणाच्या धुऱ्यावर गेली नाही, कोणाला 2 रुपये मागायची परिस्थिती आली नाही, कधी माहेराला झाले, कधी अडचण झाली नाही. म्हणून होय, भविष्याची चिंता नाही. काय हरकत नाही, काय हरकत नाही. माझ्या घराचा दरवाजा बंद आहे, पत्नीने दरवाजा लावून झोपली असेल घरात, काय हरकत नाही. आवाज देऊन पाहतो. आजपर्यंत एका शब्दाला माझी पत्नी धावत आली आणि आजही येईल अशी मला शाश्वती आहे तिच्याबद्दल. देऊन पाहतो आवाज. प्रेमाचे नारी राधा राधा ओ राधा. अगं ये राधा राधा. एक म्हणता 2दा आवाज दिला. विचार आहे घरात असन का नसन का? हे काही रागात तर नसन, अजून जास्तचीच काय हरकत नाही. आवाज बी नसन गेला, जोरात आवाज देऊन पाहतो. माझे प्रेमाचे नारी राधा 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 ओ राधा. बापा याचा अर्थ खूपच रागात असन भाऊ, आणि आपण हिच्या बरोबर रागात याच्या मारून त्याची दरवाजा लाग. उद्या राग होत दम आहे, माणसं मारून दिलं कानाखाली, हाताले करी लागायला वेळ लागणार नाही. काय हरकत नाही. जाऊन पाहतो पाठीमागचा दरवाजा चालू असेल. पत्नी स्वतःहून बोलत नाही की हे कोणा कामाकाजात गुंतली आहे. जाऊन पाहतो. काय करा बाई, 8 दिवसाचा जमाना झाला हो. माझ्या मते माझ्यासोबत बोलत नाही आणि मी सुद्धा त्यांच्यासोबत बोलत नाही. तर काही का सोडा, पते मध्ये परमेश्वर त्याने एकदा नाही 2दा वाजला, पण मॅ बाई त्यांच्या समोर गेली नाही. किती हलकट मित्राची बाई असेल मी. आज जरी कदाचित का त्यांच्या हाकेला टाव दिला नाही, तर माझा घर प्रपंच कोणाकडे जाईल याचं सुद्धा मला भान नाही. काय करू, कामं पण लई पडले आहे. अशी करते घरातल्या कामाधंदे आटपते आणि काहीतरी बोलत चालले, त्यांच्या हाकेला टाव येते गड्या. हो 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 असं झालं रे. कशी काय हाकेला टावतो. आव सोन्याचं डोरलं बाजून काढ म्हणे गय. आव सोन्याचं डोरलं बाजून काढ म्हणे गय. आणि सुखी ठेवा माझा कुंकवाचा ठेवा माझा कुंकवाचा. माझा कुंकवाचा माझा कुंकवाचा. हो पती माझा परमेश्वर माया त्याची माझ्यावर. पती माझा परमेश्वर माया त्याची माझ्यावर.
बांधून काढ मनी ग आणि सुखी ठेव माझ्या कुंकवाच्या धनी ग. किती सुंदर पत्नीचे विचार आहेत दादा. आणि मी माझी पत्नी रागात असत लोभात असत माझ्या मनात माझ्या विषयी तिच्या मनात वेगळं काही असत नाही दादा. याचा अर्थ मीच कुठेतरी चुकलो असेल, मी तिला समजून सांगण्यात कुठेतरी कमी पडलो असेल म्हणून पत्नी अशी वागून राहिली. काय हरकत नाही, तिचे लक्ष माझ्यावर आणि माझे लक्ष तिच्यावर राहत. एका शब्दात आता धावत आल्याशिवाय राहणार नाही. राधाव माझे नारी राधाव राधा ए राधा राधा कारभारी रायाजी नाथा रायान मला कशाला आवाज दिले रायावर काय म्हणताव शाबाश काय म्हणताव. काय झालं मगाली पासून ऐकून राहिली लावल्या बडबड 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 काय पागल वगैरे झालं का म्हणलीस तू. काऊन बडबड बडबड करता. नाही बोललीस का तू आता. वाटलंच मला पागल सारखं म्हणजे मी तुला पागल झाल्यासारखा दिसतो. असंच वाटते. झालं मग ते काम भारी. काव ते काम भारी झालं. काव आता या पागलापासून वाचून राहील. का बरं तू या पागलापासून वाचून राहील. हा? कारण पागल माणसाचं काही खरं राहत नाही. नाही पागल माणसाचं काही खरं आहे का. का सापडला कदाकाळी एवढा मोठा गोटा हा उचलला हा? आणि मांडला असा मस्तकावर. काही खरं आहे तुला रामनाम सत्य व्हायचं. खरंच असं होईल. काहून नाही होणार. पागल माणसाला काही भांड राहते का. नाही नाही राहते का. नाही ना. आणि म्हणून कायले तू आपलं सौंदर्य तू माझ्या हाताने खराब करून राहिली. हो, पण मला एक सांगा मगाने पासून ऐकून राहिली हा. 3 वेळा राधा 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 म्हणून आवाज देता. मला एक सांगा तुम्हा माणसाच्या नजरेनं एवढीशी जरी बायको दिसली आहे, तुमचा दिवस हा खालच्यावर खालच्यावर होते का म्हणलीस तू ना. का म्हणजे बायको नजरेनं दिसली ना तर जीव खालच्यावर खालच्यावर होते. हो ए राधा काव ना खालच्यावर खालच्यावर नाही होत. हा? तर बायको जर माझ्या नजरेनं दिसली नाही का नाही हा. तर मला रांडा झाल्यासारखा हट लागतो. बाहेर कोण आणला शब्द शब्द काही नवीन आहे. सांगत नका तेवढं खाऊ ना. कोणी सांगत नाही आहे राधा. जमाना बदलत चाललाय. रोज पेपर वाचून राहिलो. काय? 2 लेकराची माय पराली 3 लेकराची माय पराली हा? कोणती नवरी मंडपातून पराली. हा. काय चाललं जमान्यात. अव त्या परत असतील तर त्याच्यासारख्या काय मले समजल्या का अव बाई मरून जाय पण परून तर नाही जाई. गवा बरोबर सोडण्याची पीस आहे. काय खरं आहे तुमचं वाल. ए राधा का वा? नजरेच्या दूर ठेवासाठी बायको केली का बा? मला का काय साठी केली तेल लावासाठी तुला त्यालाही लावून द्या लागेल बाबाही लावून द्या लागेल. समजलं का. का? जे जे वेळ आली नवऱ्यावर त्या त्या वेळेच्या तुला ते काम करावं लागेल. काऊन तुम्हाला वेळोवेळी भेटत नाही. भेटलं असतं तर हे आपत्ती आली असती का. उपास नाही तर किती दिवस झाले. हा? किती दिवस झाले म्हणतो. बनवून ठेवतो ना खाले का होते. नाही झाले का होते? अहो, तसं खाण्यात ना असं खाण्यात वेगळी मजा आहे. आ, समजलं का. असं वेगळी मजा आहे. असं तर कोणी खाते. मग? पण बायको संग 2 घास प्रेमाने जर जेवण केलं हा. तर त्याच्यामध्ये आनंदच वेगळा आहे. का व का मला एक सांगा लग्न जेव्हा कुवारे राहता तोपर्यंत तुम्हाला आनंदाची वेळ येत नाही आणि लग्न झाल्यावर कसं कसं आठवते वा आनंद. राधा तो सर्व मोहमायाचा त्याग करा लागते आणि सर्व तो म्हणजे कुवारपणाचा मोहमायाचा त्याग. आता पुरा म्हणशील मोहमाया म्हणजे वेगळे होते पुन्हा. तो कुवारपणाचा मोहमायाचा त्याग करून असं. आणि कमीत कमी आपलं जीवन पत्नीला आई वडिलांसाठी पोरासाठी द्यायचं लागेल ना. हो. हे राधा काय वेळ नाही वेळेच्या वेळी आपल्याला वागायचं आहे. मी काय म्हणतो काय म्हणता आता वाजले किती. कमीत कमी 12 वाजत आले. 12 वाजले ना. हो. मग गावच्या आई बहिणी आपापल्या कामाला लागून गेल्या. हा? ती अजून कामाला पत्ता नाही दिसत. कसं होईल. अव माझे सारे संपूर्ण काम आटपले. हा. सारे संपूर्ण काम आटपले. म्हणजे सारे काम झाले. हो राधा काऊन मी काय म्हणतो. काय म्हणता 8 दिवसापासून राधा 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 वो 8 दिवसापासून वो माझ नारी नारी राधा 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 वो 8 दिवसापासून याचे माट घरामध्ये पडले आहे राधा व 8 दिवसापासून दयाच्या माट घरामध्ये पडले आहे राधाव. सांग का नाही गेली त्या मद्र्याच्या बाजारी आणि राधा 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 राधाव. मस्त काम आहे तुमचं.
8 दिवस झाले आपण एकामेकासोबत बोललो नाही. हो. 9व्या दिवशी बोलायला लागले. हो. तिकून आले दयाचा माठ दिसताना बायको नाही दिसली का? बायको नाही दिसली. काऊन का झालं तुले 8 दिवस झाले बाई बाजाच्या बाजावर बंदी तडपून राहिली. येता पायता खाता आलं तिकडे फिरायला जाता पण असं म्हणत नाही राधा ते कुठं दुखते व कुठं सुखते व असं? चाल दवाखान्यात चालतंय का असं तर म्हणत नाही. म्हणजे तुझं दुखते पोटात दुखते व कुठं दुखते पोटात पोटात दुखते हो. कोण्या कामासाठी कोण्या कामासाठी ते पोटात दुखते खरं ना का तुम्ही डॉक्टर हा का? डॉक्टर नाही हा. मी एक्टर डॉक्टर एक्टर काची ऍक्टिंग केल्या डॉक्टराच्या वरच्या असं डॉक्टरच्या वरच्या त्या पोटात दुखते ना हो चाल लवकर उतानी झोप हा, मग का करू का करू झोप उतानी झोप झोपून का करू का करू झोपून मला माहित आहे तुला कोणती बिमारी झाली तर कोणती व? हं? कोणती किती वर्ष झाले त्यानं मला लग्नाले झाले 12 वर्ष मग पुऱ्या नसाना मला माहित आहे हा. तुला उमरला वाय गोरा डॉक्टरच्या इंजेक्शन लवकर काही जागावर येत नाही नाही. तुला छटकन आराम पटकन आराम पाहिजे ना हा. तू घरात चाल उतानी झोप हा, आपल्या घरात तर चहाची बाज आहे ना आहे ना हो. त्या बाजाच्या ठावा त्या बोंबलीवर ठेवतो हा. वरून ठेवतो एक लाट अव त्या मरी वाय गोऱ्यावर जागेवर आणतो मरी नाही का व? अव हे 17-15 इलाज करण्यापेक्षा अव घरात जाईल झटकन 500ची लोट गेले झटकन दवाखान्यात जाईल पण हा घरगुती इलाज करणार नाही. त्यानं कमाईच करून ठेवली असते खूप जा हा, राधा हा. ज्या बाईची प्रकृती खराब असते का ते झोपल्या झोपून राहते 8 दिवस झाले झोपून होती आज बरं वाटायला लागलं बरं वाटलं ना हो. मग मला सांग राधा दह्याचा माठ कुठं आहे? आहे घरात काय करते घरात गोष्टी सांगते कोणा सांग आपल्या बहिणी संग त्याली बहीण आहे का का तुम्हा माणसाला बहीण आहे त्याला बहीण नाही आणि तुले मले हो? आहे नाही तर का त्या भावाले भावाले बहीण नाही रे. पागल राधा त्याचं माठ आण लवकर कोण्या कामासाठी बाजारला जायचंय कोण जाईल मी तर जात नाही मी जातो खरंच जाल का काऊन नाही जाणार 5 मिनिटं थांबा बाजारला जातो म्हणून तुला खूप खुशी झाल्यासारखी दिसते का आणलं का करू बापा बापा बाजारला जातो म्हणलं मोठी खुशी झाली वाटते काव नाही होणार बा, एक दिवस नवरा जर बाजारला गेला तर का बिघडते खूपच खुशी झाली का लई खुशी झाली मोठी खुशी झाली हो याच्यापेक्षा खुशी पाहिजे का तुला पाहिजे ना बाबा हे एवढी मोठी खुशी द्या ना तर द्या ना तर मोठी खुशी पाहिजे का पाहता माझ्याकडे द्या ना. माठ आणलीच आहेस हो तुला खुशीच पाहिजे खरा हो. तर मान मस्त मस्त कर माठ अगं, घरानं का पाहता माझ्याकडे मारी जरी टोकरावर तर पायली भर रक्त सांडवी रक्तरेचा विकाले कोण नाही घेतो रक्ताले असं किती महाग आहे अह. हे राधा का व? मी काय म्हणतो काय मला जास्त नाही बोलायचं आहे हा. मी तुला जर प्रेमाने कोणत्या गोष्टी बोलायला गेलो तर प्रेमाने बोलतोस हो ना पण दयाच्या माठ घेऊन जरी तुला बाजारला जा म्हणलं हा? तर काऊन नखरे दाखवतेस मला एक सांगा आपलं लग्न झालं 12 वर्ष झाली हो. त्या वेळेस पासून तुम्ही मला जे काही कामं सांगितलं मी आजपर्यंत संपूर्ण करत आली केली केली पण आजपासून हा धंदा मी करणार नाही काऊन नाही करशील काऊन म्हणजे काहून मला नाही एक करशील? सांगा माझ्या एवढी शिकली सवरली मुलगी तरी या गावात आहे का अरे बापा तुझ्यासारखी शिकली गावाची गोष्ट का करतो या विदर्भात गोष्ट तुझ्यासारखी बाई नाही शिकली नसलही म्हणा माझ्या एवढी शिकली सवरली मुलगी या गावात नाही नाही. माझ्यापेक्षा पाहायला सुंदर या गावात नाही का म्हणलीस माझ्यापेक्षा पाहायला सुंदर या गावात नाही सुंदर नाही तुझ्यासारखी हो मी तर म्हणतो बंटी बबली फेल आहे त्या सामने असं नाही म्हणा बंटी बबलीचा काय विचार करत हा? मी तर म्हणतो ईश्वर राय फेल असं त्या सामने असं नाही तुम्ही म्हणतात कदाचित का मग हा दयाचा माठ मी डोक्यावर घेतलं हो. बाजारला जायला निघाली हो, हो, हो. लोकांचे बोलणे तुम्हाला तरी माहित आहे काय बोलतात तर का बोलते काय एवढी शिकली सवरली मुलगी पाहायला सुंदर असं? रोज दयाचा माठ घेते बाजारी गल्लोगली फिरते सारी लाज वाटते म्हणजे तुला सरम लागते लाज वाटते सरम म्हणणं व? लाज वाटते तुला राज वाटते हो. माझ्या दोन गोष्टी ऐकते का मी कर का तर हसा का हो तुला लाज वाटते मग त्या बाण्या का करायला पाहिजे होत कोणा बे? कोण कोणा ऐक काय म्हणतो आहे सांगा अरे घालून सुट बूट टाय अरे घालून सुट बूट टाय फॉरेनला असं फॉरेनला आहा. अरे धनी माझ गेलं फॉरेनला धनी माझ गेलं घालून
अरे धनी माझ गेला धनी माझ गेला काय बा? तुला का संसार लहानसा वाटते का बा? किती मोठा आहे तो ना? संसार लहानसा वाटते कसा आहे? मी काय म्हणतो काय संसार सागर खोल आहे संसार सागर खोल आहे त्याचा अंत कोणी पाहू शकत नाही असं अगं जीवन हे अनमोल आहे त्याची किंमत कोणी लावू शकत नाही राधा काय मग सुख दुख सर्वाले चाहे हो ना सुख दुख सर्वाले चाहे त्याचं गुण कोणी गाऊ शकत नाही असं सुख दुख सर्वाले चाहे त्याचं गुण कोणी गाऊ शकत नाही हा? आणि नशिबानं लिहिलं ते घडणार आहे ते कोणीच मिटू शकत नाही बरोबर आहे ज्याला महात्मा ज्योतिबा फुले म्हणतो असं माहित आहे तो कोण राहिला असता आज? कोण जसे अडाणी अंबानी आहेत का नाही हा त्या पदाचा माणूस होता असं बाई ज्यावेळेस यायची 2 रुपये 4 रुपये आमदानी होती वार्षिक हा? वार्षिक उत्पन्न हा? तर ज्यावेळेस महात्मा ज्योतिबा फुले यांचे वडील यांचं वार्षिक उत्पन्न 20,000 रुपये 20,000 समजलं का पण ते नाही बनले लेलेड माणसं नाही. ते नाही बनले व्हीआयपी माणसं हा पण ते महात्मे झाले थोर पुरुष झाले महामानव झाले असं कसे झाले कसे कसे झाले कसे हो? याची शरम करू करू हा. हा? माझ्यासारखं कोणी आहे का माझ्यासारखं कोणी आहे का असं गेला तो तेवढंच नाही आहे तुमच्या बायाच्या जातीले पोट्टे पैदा करण्याची मशीन समजा गेला गेला तो जमाना पहिले होता. यंगार हुकने गेला नाही तुम्ही आणला हो, आम्ही ना आणला तुम्ही आता. आणला समजलं का असं गेला गेला नाही तर राहिला कुठं गेला गुल्यात गेला असं नाही आजही खाणं बंद झालं असं दिवाला हो. दगड खायला लागली असती आले गोटे खाऊ मी ना तर माती खात असती पहिले खाऊ हो ना कोण्या दिवशी शनी खायला लागजो हो पागल कोची वाटायला पाहिजे ज्या महापुरुषांनी आपल्यासाठी एवढं मोठं वार झेललं त्या सावित्री आई ना अगं या लेकी बाडी या मुली बाडी चूल आणि मुलंच पाहतात पण ह्या मुलीला शिक्षणाचा अधिकार भेटला पाहिजे शिक्षण शिकल्या पाहिजे समोर गेल्या पाहिजे हा? ह्याही डॉक्टर बनल्या पाहिजे ह्याही कलेक्टर बनल्या पाहिजे यांनी सुद्धा नवऱ्याच्या बरोबर खांद्याला खांदा लावून मदत केली पाहिजे या विचाराने ज्योतिबा फुलेने सर्वात पहिले आपल्या पत्नीला शिकवलं असं तेवढंच नाही पत्नीला शिकून पहिली शाळा तुमच्या बायासाठी त्या सावित्री आईने काढली ना हो. मग ज्यावेळेस त्या सावित्री तुमच्या पोरीला शिकवायला जायची हा? त्यावेळेस लोक तिला शेण फेकून मारायचे गोटे फेकून मारायचे दगड फेकून मारायचे हो ना. अगं काय काय नाही बोलायचे आणि त्यावेळेस त्या बाईने जर अशी शरम केली असती हा? तर तुम्ही आज या पदावर आल्या असत्या का नाही ना आल्या असत्या का नाही हो अगं आज बाबासाहेब घडले असन हा छत्रपती शिवाजी महाराज घडले असन हे कोणाची पुण्याई आहे कोणाची पुण्याई आहे म्हणून मला म्हणायचे आहे काय अगं तुला काही कळते का ना बाय 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 अगं तुला काही कळते का ना त्या रमाईला त्या जिजाईला असं त्या रमाईला अगं विसरली तना अगं तुला काही कळते का नाही अगं बाय बाई तुला काही कळते का नाही रमाईला विसरली तना जिजाईला विसरली तुला काही कळते का नाही तुला काही कळते का नाही रमाईला जिजाईला विसरली तना रमाईला जिजाईला विसरली राधा
तू खऱ्या समजून राहिली का पाहू ना मग नवरा झाला बहीण बायको म्हणून तसं होईल असा कधी कधी झालं तर हा? केव्हा केव्हा झालं माहित आहे का एवढे मोठे बाबासाहेब घडले हा कसे घडले कसे आज म्हणतात पती आणि पत्नी सदा मिळून पाहिजे एवढा? खांद्याला खांदा सदा भिडून पाहिजे अरे नवरा कधी जीवनात घाबरत नसते फक्त त्याला मदत करणारी आधार देणारी बायको बरोबर पाहिजे आहे हो बाबासाहेब घडले असं ते रमाईची पुण्याई होईल. असं होय. समजलं का हो. तिनं कधी आपल्या घरची अडचण सांगितली नाही लेकरं मरून गेले परिस्थिती अरे फाटकं लुगडं फाटके कपडे काढू काढू संसार केला गोऱ्या थापू थापू एक एक रुपया जमा करू 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 बाबासाहेबांच्या शिक्षणासाठी विदेशामध्ये मनी ऑर्डर पाठवत गेली ते रमाई होती असं होय. आणि तेवढंच नाही हा? त्या जिजाईनं स्वतःच्या लेकराचं समजलं का स्वतःच्या लेकराला तुमच्यासाठी अर्पण केलं त्याच्या प्राणाची आहुती देण्यासाठी विचार तिने केला की माझ्या आई बहिणीवर अन्याय होते अत्याचार होते बलात्कार होते म्हणून असं होय. म्हणून आज एवढे दिवस सुखाचे आले आणि म्हणते मला शरम लागते मला लाज लागते हो. वा रे दुनिया म्हणून काय म्हणतो राय सांगा बोला. वाढविले घडविले हो, हो, हो. वाढविले घडविले भीम लागे त्या रमा असं हो हो वाढविले घडविले भीम लागे त्या रमा धैर्यासाठी शौर्यासाठी जिजा भिडली गजवान धैर्यासाठी शौर्यासाठी जिजा भिडली गजवान अरे त्याला तू विसरलीत नाही मान तू झालीत नाही रमाईला जिजाईला अगं विसरली तुला काही कळते का नाही बाय 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 तुला काही कळते का नाही रमाईला जिजाईला विसरली रमाईला विसरली राधा तर त्या सावित्री आईने काय केलं काय? हाय काय म्हणतो शेवट सांगा राधा बोला. मला सावित्रीने त्या सावित्रीने तुमच्यासाठी ग शिरावरती वार झेललो तुमच्यासाठी सावित्रीने ग शिरावरती ग वार झेललो सावित्रीने तुमच्यासाठी शिरावरती ज्योतिबांचे करुणी बालन शब्द
कवी ज्ञानेश्वर सांगतो हाय, हा कवी ज्ञानेश्वर सांगतो हाय. अगर रमाईला हो. जिजाईला विसरली तना, तुला काही कळते का नाही? बाय 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 बाय, तुला काही कळते का नाही? रमाईला विसरली तना, हिमाईला विसरली. काय बा पुष्कळ काही बोलता येते. असं? महापुरुषाचे जर विचार तुझ्या लक्षात असेल, हा? त्या गेल्या आल्या गोष्टी सोड. हा? हा द्याचा माठ घेणं पटकन बाहेरची कारभारी तयार. बाजारला गेली असती, त्यात न जाण्याचं कारण आहे. कोणतं कारण? माझी सारी संपूर्ण तयार झाली, भामेवाड्याला तमाशा बघायला जायची. बरं, जर तुला आजच्या दिवस भामी मिळायला जाऊ दिलं हा? तर उद्या दिवशी वागशील का? आजचा दिवस कदाचित का जाऊ हा. दिलं, उद्यापासून दया आणि दुधाचा धंदा सोडण्याचा विचार सुद्धा मनात आला नाही. इमानदारीनं? इमानदारीनं. खरंच ना? आजचा दिवस हा दयाचा माठ घ्या, तुम्ही स्वतः बाजारले जा. त्याचं का करायचं मी पाहतो. जा जाण तू. का? हो, हो, जा. चालली मग मी, हा? हो, हो. हे पैसेही दिलेस का माझ्याकडे? श्री प्रभाकरजी मेंढे भामेवाडा यांच्याकडून माझ्या पाठीला 51 रुपये मिळाले. पाठीवर धन्यवाद. काय हरकत नाही दादा, कोणी गावच्या पुरीबारी असतील त्याच्या हातात माठ पाठवून देतो. 10 रुपये त्याच्या हाती लावून देतो. बघा तिच्या बहीण सारा जिल्हा सुधारला, पूर्ण विदर्भ सुधारला, पण या भाजीबारच्या पाटीलला सुधारला. त्या मायबाई दोघे नवरा बायको रातभर चांगले झोपतात आणि सकाळच्या कोंबडा आरवला का पाटील उठला. पाटील कसा करते मग? ये अरे पाटील राम राम, पाटील नमस्कार, पाटील जय भीम. कोणता गरम माणूस चालला रे बाबा, मार हात न पाय आपटून राहिला. अरे राम राम. अरे दोस्ता नमस्कार. कसा काय का गा चंदन गिंदन लावून चाललास ना? खाऊन का काय झालं? हा? खाऊन पाटील साहेब, 2 घंटे झाले तुमच्या घरी आलो. 2 घंटे झाले? 2 घंट्यापासून आलो. किती घंटे? 2 घंटे. कुठं होते? त्या दरोज्यात. काऊन माझ्या घराची परेदारी करत होते? मला भाकऱ्या समजला का? काऊन लखपती का घरच्या? पाटील साहेब, हा. तसं नाही. हा. 8-15 दिवस झाले. हा. मला पाटलाच्या घराकडे काही गेलो नाही. मला आज गेलो पाहिजे. बहीण मस्त घाल मकर चालू आहे तुमची. आजची का पाटील नाही नाही म्हणतील, पाटील हो हो म्हणते. बाप्पा, पाटील नाही नाही म्हणते, पाटील हो हो म्हणते. अरे हो ना, आपल्या डोळ्याला पाहिलं पाटील. हा पाहिला मी आपल्या डोळ्याला. डोळ्याला डोक्यावर माठ ठेवला पाटलींना. ठेवला ना? तुम्ही म्हणता नाही, हा. पाटील म्हणतो हो. हा. तुम्ही म्हणता नाही, पाटील म्हणते हो. तुला पाटील कोण बनवला? का म्हणला दोस्ता? तुला पाटील कोण बनवला? पाटील कोणी बनवते का? माणूस खानदानीनं पाटील राहते. अरे या पाटील आहे का जी? याला पाटील म्हण का मला पाटील म्हण? पाटील कसा पाहिजे पाटील साहेब? अरे स्वतःच्या जीवाले पाटील म्हणते, स्वतःच्या जीवाले पाटील म्हणते, वरच्याला काही नाही बायको म्हणते, वरच्याला काही नाही बायको म्हणते. कोण्या कामाची याची पाटील की? अरे कोण्या कामाची याची पाटील की? याची शकल आहे. दोस्ता बरोबर आहे, बरोबर आहे. माझी जर शकल कोणी पाहिली का नाही तर पाटील नाही म्हणा. बरोबर आहे. तुला पाटील असल्यामुळे तुला सरू दिस म्हणा. असा गोरा बराटा याची शकल आहे का? सांगा या भाडखाऊ पाटलाले. का म्हणलं? ऐकायला नाही आलं. बरोबर बोल. ऐकायला नाही आला? बरोबर बोल. काऊन घेऊ का कान फोडलं? का म्हणलास तू? सांगा या भाडखाऊ पाटलाले काही अक्कल आहे का? काही अक्कल आहे का? हा, 1 महिना झाला. सांगा या भाडखाऊ पाटलाले, या भाडखाऊ पाटलाले काही अक्कल आहे का? काही अक्कल आहे का? कोणाची भाड खाल्ली? इकडे कोणाची भाड खाल्ली सांग? ह्या गावच्या लोकांची खाल्ली. कोणी म्हणते? भामेवाड्याची. कोण म्हणते असं? मी म्हणतो
पण चंदू भाऊ आहे का सांगणार तुला नाही तू ना होय पहिला अध्यक्ष हो तुम्ही इच्छा बस का म्हणजे मी ना भाड खाल्ली हार खाली पाटील साहेब कोणती भाड खाल्ली तुम्ही ह्या गावचे सरपंच होते हो, 5 वर्ष अगोदर. 5 वर्ष अगोदर हो. तुम्हाला लोकांना चिवडून दिलं अबे निवडून तरी म्हण ना बे माझी जिपल्या पळत तुम्हाला निवडून दिलं निवडून दिलं त्या बहीण ह्या संडासच्या पैशाने त्याच्या घरचे गड्डे अजून बुडले पण त्याच्या घरी संडास तयार नाही पुढे पैसे अबे, मी संपूर्ण संडास ग्राहक धारकाला परिपूर्ण पैसे दिले 12,000 रुपये हा, हा. त्याने बांधला नाही तर मी का करू बरं त्याचा दोष मावर देता का तू बरं जाऊ द्या पाटील साहेब होते ते राजनीती मग का म्हणते तुमच्या घरची घाल माकर काऊन का झालं हा? आणि माकर माझी जशी आहे तशी आहे बा नाही हालचाल गिलचाल कसा काय म्हणलं का सांगू दोस्ता हा. माझ्या जिंदगीला हसून राहिला का तू नाही 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 हसून राहिला का बरोबर आहे तू हसलं का हसणारच आहे आज मायावर दिवस आहे उद्या त्यावर दिवशी येणारा लक्षात ठेव पाटील साहेब आपला दोस्तान काय 15 वर्षापासून तुम्ही जर मला आपलं सुखदुःख नाही सांगितले आणि मी जर आपलं सुखदुःख तुम्हाला सांगितले तर हे दोस्ताले कोणा कामाची बरोबर आहे दोस्ता ही गोष्ट बरोबर हा. आहे दोस्ता काय सांगू रे सांगतो अरे एवढी शिकली समजली बायको हा. एवढी माझी कामा धंद्याची बायको रे दोस्ता सारी बिघडली रे सारी बिघडली बायको बिघडली पुरी बिघडली सारीच बिघडली सारीच बिघडली बरोबर आहे तिच्या मागचा भाग समोर गेला असं समोरचा भाग मागा आला असं कोणी विचारायचा माणूसच बे तू अरे तुम्हीच म्हणता का माय बायको बिघडली हो बिघडली ना समजा एखाद्या डेपो मध्ये गेलो बसबो ऐकली हा. त्याच्या मेकॅनिकल का म्हणते का म्हणते? भाऊ हिच्या एक वायर माग पुढे झाला हा. म्हणून म्हणतो तुम्ही म्हणता माय बायको बिघडली हा. मागचा भाग समोर गेला का समोरचा भाग मागाला हे डोकं खाली गेलं का पायवर आले हा तू कोणता विचारानं वागून राहिलास माझी पत्नी कार मोटर आहे का बे हा. हा? तर हे पोट मागणे पाठ समोर येणार आहे तसं नाही दोस्ता हा, हा. अरे माझी पत्नी आचारा विचारानं बदलली आचारा विचारानं हा म्हणून मी काय म्हणतो दोस्ता हा मी ऐकलं तुझ्या पत्नी बद्दल की हा. तुझी बायको स्वाभाविक आहे सुंदर आहे आचार्य विचाराची आहे एक काम कर माणसाच्या संगतीने माणूस सुधारते म्हणते बाईच्या संगतीने बाई सुधारते म्हणते जा बरं तुझ्या पत्नीला माघारपर्यंत घेऊन ये बरं काय हरकत आहे पाटील साहेब घेऊन ये होऊ शकते तिचे विचार जर माझ्या पत्नीला पटले तर माझ्या जिंदगीचा उदो उदो होईल ठीक आहे ठीक आहे. चल लवकर ये. पोट्याले पाहून कमी वाटलं झालं रे या बहीण माय कोण्या रकमेचा माणूस असेल मी काले त्या पाटलाच्या घरी पोमाटी सांगायला जायला पाहिजे होतं मैं ऐसा हूँ मैं वैसा हूँ या माय बहीण घरी पाहता चारायची इज्जत नाही आहे त्या दिवशी बायको बसली ती चुलीपाशी त्या बहीण मग नाग दिवाळीचा सण होता बायको काढत होती पुऱ्या म्हणलं गोपे भामे वाढायला 4 रुपये 5 दे गंमत पाहाले ठीक आहे म्हणे देतो म्हणे त्या मायबीन पहिले तुझी इष्ट्यापाशी गरम जसे गरम झाले धावले भाऊ कोलती घेऊन त्या मायबीन मी परवलं मोद्यापासून चाफी गडीवरी दिसला तनसुदा ठीक जसा तनसुदा ठीक दिसला तसा मी जाऊन धसलो बहीण माय बायको हुशार भरी लावून मला खालतून कोलीत घेतला भाऊ उभा राहा का सांगू पेट झाली इकडे लागली ना तर कोंबड्यासारखा भाजलो असतो काय हरकत नाही डोक्यात टोपी टाकलीच आहे अंगावर जॅकेट आहे माय बायको म्हणे माझ्या नवरा भक्त मार्गात लागला म्हणा त्यातून एखादी देवाच्या भजन म्हणा अरे काली कमली वाला अरे काली कमली वाला मेरा यार है अरे मेरे मन का मोहन ओ मेरे मन का मोहन तू दिलदार का हाता बाबाजी तुमच्या इकडली बरी पण माघाची गचुडी पाहिलीच नाही त्या बहीण आवाज देतो पिलट्याचे माय ए शिंगाड्याची मम्मी कारल्याची मम्मी हो पाय एक महिना त्याला घरी नाही आलो त्या माय बी एका शब्दावर बाहेर ये धसलो काले घरात तर पुरा दरवाजा फोडपाड करीन ए पोट्याचे माय शिंगाड्याची मम्मी
ए त्या बहीण माव एवढा चांगला बुरा बुरा नवरा मेला असता मा त्या माय बहीण म्हणलं मला ठेपूल भेटल मग सीधी नालीच भेटली काऊन वा काही ना आता काही ना म्हणत हो ना जाऊ दे उद्या पाऊस सिंगल आहे हो का मी काय म्हणतो काय बा? नाही, नाही, पाटील कोण होते माझी हा कोण होते पाटील कोण होते माझी मैत्रीण आणि पाटील माझा भाटो तर त्याची तब्येत खराब झाली अगे मा पाटील मरते का वाचते व त्याला काल 3 डझन केलं खालील पोट फुगलं हाली सारखं 3 डझन हा चला बरं लवकर चला तुम्हाला काय वाटते त्या मजबूत मागं बायको चांगली एटमजीचा माल खातो मी उद्याला घन टाकतो पण गोटाला फुटत इकडे होय हे होय पाटला वाडा पाटील साहेब दोस्ता झटकन गेला ना पटकन चला गा एक्सप्रेस चुत्या बनवताना आणला बायकोले जाऊ दे दोस्ता आणलं चांगली गोष्ट आहे. एक काम कर बरं तुझ्या पत्नीला आजच्या दिवस माझ्या पत्नीला बाजारला पाठव पाटील साहेब तिकडे मी माझ्या पत्नी इकडून पाठवतो राधा तुझ्या मदतीला गोपिका आली तिला घेऊन बाजारला जा बरोबर ठीक आहे हो जा बरं लवकर ठीक आहे चल बाई ज्या धंद्यावर आपला पोट पाणी प्रपंच आहे त्या धंद्याला विकार कसा द्यायचा गड्या गोपिकेच्या घराकडे जाते तिची साथ घेते तिच्या साथ घेऊन बाजारला निघून जाते गोपिका काय गर आधी काय चाललं बाई बाजारात जायचं चाल गो लई उशीर झाला ग झाडी जंगलाची वाट आहे जंगल लई दाट आहे चाललं काहीतरी बोलत चालत जायचं चल मग सांग का ते त्याचा काय नाही चल मग
गोपी काय ग? चाल ग लई उशीर झालं खूप उशीर झाला. चाल घराकडे निघायचं तुझे लहान लहान मुलं